राणा दाम्पत्य यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी संत गजानन महाराज विजय ग्रंथ महापारायण. अमरावती शहरातील शंकरनगर येथील गंगा सावित्री निवासस्थानी आयोजित करण्यात आलेला श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ महापारायण आणि पादुका दर्शन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात हजारो महिला व गजानन भक्तांनी एकत्रितपणे विजय ग्रंथातील 21 अध्यायांचं वाचन करून श्री संत गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला. या धार्मिक कार्यक्रमात भाजपा नेत्या तथा माजी खासदार सौ नवनीत राणा यांनी देखील हजारो महिला भक्तांसोबत बसून विजय ग्रंथातील 21 अध्यायांचं श्रद्धापूर्वक वाचन केलं. यामुळे कार्यक्रमाचं आध्यात्मिक महत्त्व अधिकच वृद्धिंगत झालं. सुनील राणा आणि अनुपमा राणा मित्रपरिवाराच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यास आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलं ती अवघ्या 11 वर्षांची सुप्रसिद्ध विजय ग्रंथ वाचिका कुमारी साक्षी सुनील ढगे. तिच्या प्रभावी आणि ओजस्वी वाचनानं उपस्थित भाविक देखील मंत्रमुग्ध झाले. तिच्या सुमधुर वाणीतून झालेल्या पारायणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. यावेळी जयपूर, मोताळा, जिल्हा बुलढाणा येथील देशमुख परिवाराकडे जतन करण्यात आलेल्या आणि श्री संत गजानन महाराजांची प्रत्यक्ष वापरलेल्या पवित्र पादुकांचं दर्शन प्रथमच अमरावतीकर भक्तांना घेता आलं. पादुका दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीनं भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. या धार्मिक सोहळ्याचं आयोजन श्री गंगाधरराव राणा व सौ सावित्री गंगाधरराव राणा यांनी केलं होतं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील राणा, अनुपमा राणा, मित्रपरिवार तसंच अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज. सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.